नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या जाहिराती येत आहेत, आकृतीबंध तयार होत आहेत। आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी अस्थायी पदांना या विभागाने मान्यता दिलेली आहे आणि त्याची डेट दिली जाते, या डेट पर्यंत अस्थायी पदांना मान्यता दिली जाते। तर बघा, ही अस्थायी पदे काय आहेत, स्थायी पदे काय आहेत आणि यावरून आपल्याला काही गोष्टींचा निष्कर्ष लागू शकतो। तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला मागील 1-2 दिवसापूर्वी रेशीम संचालनालय मार्फत एक अस्थायी पदांना जी काही मान्यता दिली, जो काही GR निघाला, त्या विभागाची एक जाहिरात येणार आहे। त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी या ठिकाणी आजचं हे सेशन या ठिकाणी मी घेत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, रेशीम संचालनालयाची भरती या ठिकाणी 2025 ला येऊ शकते का, त्याच्याबद्दलही त्या ठिकाणी एक विश्लेषण देतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी काही अस्थायी पदे आहेत त्यांना किती दिवसापर्यंत मान्यता दिलेली आहे आणि रेशीम संचालनालयाची जाहिरात कधी येऊ शकते, कोणत्या पदांची जाहिरात येऊ शकते, ती पदे आणि मंजूर केलेला आकृतीबंध या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर करून देतो। आता त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका जी काही जाहिरात येते त्या संदर्भात ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी मी अनाउन्स करतो। या बॅचची फी फक्त विद्यार्थ्यांच्या हिताखातर 999 रुपये ठेवलेली आहे। या बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे। आणि या बॅच मध्ये कॉमन सिलेबस वरती बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता असेल। हा पॅटर्न या ठिकाणी स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार शिकवणे आहे आणि PDF नोट्स आणि 100+ टेस्ट या ठिकाणी देण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचंय, इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचे, त्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती 2025 या नावाने ही बॅच आहे। बघा, कोणतीही सरळ सेवा असू द्या त्याकरता हा सिलेबस असतो आणि त्या बॅचच्या धर्तीवरतीच, त्याच परीक्षेच्या धर्तीवरती ही बॅच या ठिकाणी तयार केलेली आहे। बघा, या संधीचा फायदा घ्या। आमचा हेल्पलाईन नंबर आहे 9226018181। या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या बॅच बद्दल माहिती घेऊ शकता आणि परचेस करू शकता। बघा, आता मूळ मुद्द्याकडे जाऊया। जी काय आता अस्थायी पदांना मान्यता दिली तो GR आहे। बघा 1/9/2025 ते 28/2/2026 पर्यंत पुढे सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत 19 सप्टेंबर 2025 रोजी हा GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। बघा, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या GR मध्ये बघा, सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं हा जो GR आहे, रेशीम संचालनालय नागपूर यांनी संदर्भात 29/7/2025 रोजीच्या पत्रान्वये रेशीम संचालनालयातील अस्थायी पदे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे। त्या अनुषंगाने रेशीम संचालनालयाच्या स्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतची शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणूनच एकूण बघा, या संचालनालयाच्या अधिपत्याखाली एकूण 63 पदे होती आणि त्या अस्थायी 63 पदांना या ठिकाणी 31/8/2025 पर्यंत पुढे ठेवण्याच्या संदर्भात 13/3/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। ओके, आता इथपर्यंत हा जो काय अस्थायी मान्यता दिली ती कोणती पदे आहेत बघा, त्यानुसार त्यांची वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे काय ह्याच्यामध्ये उपसंचालक, सहाय्यक संचालक, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1, 2 आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ क्षेत्रांनी प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा निर्देशक, क्षेत्र सहाय्यक, रेअरिंग, ऑपरेटिंग आणि रिअर्स, प्रयोगशाळा परिचर। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा, वरिष्ठ अधीक्षक आणि अधीक्षक लेखा असता, वरिष्ठ सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक, अशी 63 पदे आहेत। या 63 पदांना या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे। ही बघा अस्थायी पदे आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती ही पदे या ठिकाणी भरली होती, त्यांना ती मान्यता दिलेली आहे। परंतु आपल्यासाठी जी काय महत्वाची बाब जी आहे ती या ठिकाणी पुढे बघून घ्या। रेशीम संचालनालय नागपूर यांच्या मार्फत 8/7/2024 रोजी जो काय अखेरचा तपशील या ठिकाणी या पदांचा या ठिकाणी दिलेला आहे, ती पदे आहेत, सगळ्यात महत्वाची पदे आहेत आणि त्यानुसारच आपल्याला तुम्हाला सांगतो की हा जो आकृतीबंध आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। फक्त जाहिरात देणं बाकी आहे। बघा, ही प्रोसेस मला वाटतं बरेच दिवसापासून चालू आहे, काही कारण असतो त्यांनी ती
पेंडिंग ठेवलेली आहे. कधी पण अचानक या ठिकाणी रेशीम संचालनाची जाहिरात येऊ शकते. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही पदे भरलेली आहेत, काही नियुक्त्या आहेत, पदोन्नती आहेत, या सर्वांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजते की बघा ही जी पदे दिलेली आहेत या पदांची जाहिरात या ठिकाणी भविष्य काळामध्ये या ठिकाणी येऊ शकते. बघा आता सगळ्यात महत्वाचं गटकाची 144 पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये मग आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती भरपूर पदे या ठिकाणी आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक असेल, वरिष्ठ क्षेत्रनी प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोग निर्देशक, क्षेत्र सहाय्यक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, रेअरिंग ऑपरेटर, अधीक्षक, वरिष्ठ सहाय्यक, लिपिक तथा टंक लेखक ही पदे या ठिकाणी जाहिरात येऊ शकते. आता बघा त्यामध्ये जर सांगायचं झालं तर सगळ्यात मोठी संधी ही गटकाच्या पदांची आहे. 144 जागा आहे. नागपूर रेशीम संचालनालयातील रिक्त पदे आणि हीच जाहिरात या ठिकाणी भविष्य काळात येणार आहे. बघा याच्यामध्ये गट ब ची 11 पदे आहेत आणि गटकाची 144 पदे आहेत. गट ड ची 6 पदे आहेत. एकूण अशी 165 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. सगळ्यात महत्वाचं 144 जी पदे आहेत ना ती सर्वात मोठी संधी आपल्यासाठी मानण्यात येणार आहे. का तर बघा सगळ्यात जास्त पदे आहेत आणि वेगवेगळ्या पदांची 144 पदांची नागपूर रेशीम संचालनालयाची जाहिरात नजीकच्या काळामध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काय परीक्षा स्वरूप असेल जाहिरात आल्यानंतर ते रेशीम विकास अधिकारी श्रेणी 2 गट ब आणि गट ग, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, प्रयोगशाळा निर्देशक व क्षेत्र सहाय्यक, रेअरिंग ऑपरेटर गट ड आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठीचे काय परीक्षेचं स्वरूप आहे ते बघा. याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व संगणक ज्ञान या विषयाला अनुसरूनच हा पेपर या ठिकाणी ह्या स्वरूपाचा पेपर या ठिकाणी होतो. आता बघा याच्यामध्ये बघा प्रश्न संख्या आहे बघा, इंग्रजीचे 10 आहेत, मराठीचे 15 आहेत, सामान्य ज्ञान 25 आणि रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान 30 आणि बुद्धिमत्ता जे काय बुद्धिमत्ता चाचणी आणि संगणक ज्ञान त्याचे 20 असे एकूण 100 प्रश्न, वेळ 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण अशा स्वरूपाची या ठिकाणी रेशीम संचालनालयाची परीक्षा होत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं जो काय रेशीम संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा जो काय आकृतीबंध आहे तो निश्चित केलेला आहे. त्याला मान्यता पण भेटलेली आहे. बघा कधी 9 मार्च 2022 रोजी या ठिकाणी आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. बघा आणि आकृतीबंध हा मंजूर सुद्धा केलेला आहे. फक्त जाहिरात येणं बाकी आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्या गोष्टी यावरून समजतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आकृतीबंध मंजूर केला त्या आकृतीबंधामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही सांगायचं झालं तर रेशीम उद्योगाची झालेली ही रेशीम उद्योगाची झालेली व होणारी वाढ लक्षात घेऊन रेशीम उद्योगाचा अधिक खर्च व कार्यक्षम समन्वय विकास करण्याच्या दृष्टीने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 1997 शासन निर्णयान्वये वस्त्र उद्योगाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली स्वतंत्र रेशीम संचालनाची स्थापना. बघा रेशीम संचालनाची स्थापना 1997 ला 1 सप्टेंबर 1997 ला करण्यात आली. नागपूर येथे त्याचं हेडक्वार्टर आहे. नागपूरला ती स्थापना झालेली आहे. रेशीम संचालनाच्या आस्थापनेच्या वेळी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी विविध आस्थापनावर वेळोवेळी निर्माण करण्यात आलेली 504 पदे उक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार रेशीम संचालनालयाकडे वर्ग करण्यात आली होती. आता 504 पदे रेशीम संचालनालयाकडे वर्ग करण्यात आली होती. आणि त्यानंतर बघा रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत जो काही पदांचा आढावा घेऊन संदर्भ 22 मार्च 2011च्या शासन निर्णयाद्वारे रेशीम संचालनालयाकरता 373 पदांचा सुधारित आकृतीबंध 2011 ला निश्चित करण्यात आला होता. 2011 ला 373 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित केल्यानंतर उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनुसार संदर्भ दिनांक 22 मार्च 2012च्या शासन निर्णयानुसार जवाहर ठाणे येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय निर्मितीसह सदर कार्यालयासाठी एकूण 6 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. आणि त्यानुसार रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत एकूण 379 पदे मंजूर करण्यात आली होती 2012 ला. 2011 ला किती केली? 373. 2012 ला 379 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. ओके, आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वित्त विभागाच्या संदर्भात 11 फेब्रुवारी 2026 शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यालयाच्या अधीनस्थ आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात कारवाई करण्यात आली. ओके, ठीक आहे. पण मग 26 नोव्हेंबर 2021 रोजीच्या बैठकीत रेशीम संचालनालयाची 379 पदांचा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पदांचा आकृतीबंध
प्रस्ताव विभागाने सादर केला होता त्या अनुसरून 311 नियमित पदे व 54 बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा असा आकृतीबंध प्रस्तावित उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केला आहे। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आकृतीबंध सगळा पूर्णपणे मी तुम्हाला कसा आहे तो स्पष्टीकरण करून या ठिकाणी दाखवलेला आहे, कारण लाईन टू लाईन तुम्हाला या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं, कारण त्यातून आपल्याला समजतंय की किती जागा आहेत, किती जागांचा आकृतीबंध या ठिकाणी मंजूर केलेला आहे, स्थायी किती आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरणारी पदे किती आहेत। या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 54 बाह्य यंत्रणेद्वारे भरणारी पदे आहेत आणि 311 पदे। ओके, अशा पद्धतीनं हा आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर जी काय रिक्त पदांची जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं त्यांची वेतन श्रेणी जी आहे ती वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे आणि रिक्त पदांची जाहिरात जी येणार आहे ती सुद्धा या ठिकाणी नियमित पदांची या ठिकाणी मी सांगतोय। आता विषय काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत त्या डिपार्टमेंटला वाटत नाही की आपल्याला तातडीनं आता ही भरती करायची आहे तोपर्यंत जाहिरात येऊ शकत नाही, हा विषय आहे। पण मला वाटतं बऱ्यापैकी जर ही स्थायी अस्थायी पदांना मान्यता देत असतील तर त्याच्यावरती कुठेतरी लवकरच प्रोसेस सुरू झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि हा आकृतीबंध या ठिकाणी बघा मंजूर झालेला आहे 2022 ला आणि मला वाटतंय नजीकच्या काळामध्येच ही पंचायत राजची निवडणूक झाल्यानंतर रेशीम संचालनाची जाहिरात 100% येऊ शकते। याच्यामध्ये आता जी पदे आहेत त्या पदांची जी काही शैक्षणिक अर्थ आहे त्यानुसार आपण एक सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी नंतर घेणार आहोत। त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्थ असेल, डॉक्युमेंट असतील आणि तुम्हाला वेतन श्रेणी काय असणार आहे, कोणती पदे असणार आहेत त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ मी नंतर घेईलच। तात्पुरतं विद्यार्थी मित्रांनो आपण एक याची जाहिरात येणार ही 100% निश्चित आहे, कारण आकृतीबंध मंजूर आहे आणि बरेच मला वाटतं ऍग्रिकॉस असतील असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आस लावून बसलेले आहेत की रेशीम संचालनाची जाहिरात लवकरात लवकर येईल। बघा पुढील व्हिडिओ मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये जी काय पदे आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यानंतर डॉक्युमेंट असतील, अनुभव असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी क्लिअर मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। तुर्तास मी या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो। धन्यवाद, भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये, अपडेट मध्ये।